कोल्हापूरच्या गौरवशाली परंपरेला काळीमा फासणारा प्रकार गणेश विसर्जन मिरवणुकीत घडला। आमदार राजेश क्षीरसागर आणि पोलीस यांच्यातल्या संघर्षानं आता भलतंच वळण घेतलंय। आमदार क्षीरसागर यांचं समर्थन करण्यासाठी शिवसेनेचे दिग्गज नेते रस्त्यावर उतरतायत, तर अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। शांततेत सुरू असणाऱ्या विसर्जन मिरवणुकीचा बेरंग कोणी केला आपल्या स्वार्थासाठी हा संपूर्ण स्टंट, कोणी वठवली गांधारीची भूमिका, कोल्हापूरकरांच्या आनंदोत्सवावर घाला घालणारे कोण आहेत गुन्हेगार। आमदार क्षीरसागर आणि अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांचे आरोप प्रत्यारोप आपण बघितले। घटनेचं प्रत्यक्ष चित्रीकरण पाहून त्याबाबतचा कायदेशीर निर्णय होईल, परंतु इथल्या जबाबदार नेते मंडळींनी अतिशय बेजबाबदारी दाखवत कोल्हापूरच्या परंपरेला गालबोट लावणाऱ्या या प्रकाराबाबत गांधारीची भूमिका घेतली। अशा नेत्यांच्या यादीतले सर्वात मोठा कळस गाठणारे पहिले नेते आहेत कामगार मंत्री हसन मुश्रीफ। गेल्या महिन्याभरात त्यांनी खूपच बेजबाबदार विधानं केली। गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि युवा नेते धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्यात समेट घडवून आणण्याची भाषा करणारे हे नेते काही दिवसांपूर्वी स्वतःच इतरांची उमेदवारी जाहीर करून रिकामे झाले। हा अधिकार त्यांना दिला कुणी यावर नंतर कधीतरी चर्चा करू, पण कोल्हापुरातल्या राजकारणावर इतक्या तळमळीनं बोलणाऱ्या हसन मुश्रीफ साहेबांना म्हणे विसर्जन मिरवणुकीतला हा प्रकार माहीतच नव्हता। ते बुलढाण्यात होते आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र बंद असल्यामुळे त्यांना ही बातमीच वाचता आली नाही। वास्तविक स्थानिक वाहिन्यांनी विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण केलं होतं आणि लाईव्ह कोल्हापूर या ऑनलाईन न्यूजपेपरनं तर प्रत्येक मिनिटाच्या घटनाक्रमाचा व्हिडिओ आपल्या पोर्टलवर दिला होता। बुलढाण्यातच काय, हे महाशय चीनमध्ये जरी असते तरी त्यांना तिथं पाहता आला असता, पण या ऑनलाईनच्या जमान्यात मंत्री महोदयांना बातम्या समजण्यासाठी अजूनही वर्तमानपत्रांचाच आधार घ्यावा लागतोय। अत्याधुनिक पिढीचं नेतृत्व करताना यासारखी लाजिरवाणी कोणतीही बाब नसेल। आता याहीपेक्षा पुढचं पाऊल म्हणजे हे महाशय जबाबदारीने काही भाष्य करण्याचं सोडून भलतीकडेच घसरू लागलेत। ही त्यांची भूमिका कदाचित सोयीच्या राजकारणासाठी असावी की काय अशी शंका येते, मात्र त्यांनी थेट गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर हा प्रकार ढकलला आणि हसत हसत हात वर करून रिकामे झाले। गृहराज्यमंत्री शेवटी त्यांच्यावर जबाबदारी आहे, ते स्वतः तिथं होते त्याविषयी मिरवणुकीत होते ते, पण ते गृहमंत्री आता त्यांना जास्त माहिती आहे ना त्याची, आणि त्यांना जास्त माहिती मिळाली असेल ना। मी तर कामगार किमान वेतनाचा मंत्री आणि विशेष साहेब म्हणजे 600 रुपये पेन्शन संजय गांधीची, या खात्यावर मी मंत्री। ज्या पक्षाकडे गृहमंत्रीपद आहे त्या पक्षाचे हे कोल्हापुरातले जबाबदार प्रतिनिधी केवळ हसण्यावर हा प्रकार नेतात, ही अत्यंत शर्मेची बाब आहे। ज्या पद्धतीनं इचलकरंजीच्या वादग्रस्त फौजदारावर आर आबांनी तातडीने कारवाई केली, ती धमक राष्ट्रवादी काँग्रेसचे इथले प्रतिनिधी का नाही दाखवू शकले? यामागं त्यांनी कोणता नवा राजकीय डाव खेळला की कोणत्या तरी स्वार्थी हेतून त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं? येणारा काळच याचं उत्तर देईल। गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनी तर या प्रकाराबाबत कमालीचं मौन पाळलंय। ते मिरवणुकीत सकाळपासून सहभागी होते, मात्र शांततेत सुरू असणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला लागलेले हे गालबोट तेही थांबवू शकले नाहीत। आता यामागं त्यांनी कोणता राजकीय डाव खेळला हेही लवकरच स्पष्ट होईल। मतं मागायला हात जोडून सामान्यांच्या दारात जाणारे आमचे हे नेते सोयीची भूमिका घेतात। कोल्हापूरची विसर्जन मिरवणूक कौतुकानं बघायला आपल्या चिमुकल्यांसह आलेल्या आया बहिणी जेव्हा या संघर्षावेळी आपला जीव वाचवण्यासाठी सैरावरा धावत होत्या, त्यांचा कळवळा ना पोलिसांना आला ना कार्यकर्त्यांना। सामान्यांच्या जीवावर निवडून येऊन केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि पुढच्या 5 वर्षातही आपली खुर्ची पक्की करण्यासाठी या 5 वर्षातला प्रत्येक क्षण घालवणाऱ्या या मतलबी नेत्यांना येत्या निवडणुकीत मात्र कोल्हापूरकर नक्की धडा शिकवतील। ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह कोल्हापूर।